तुमच्यासोबत कधी असं झालंय का की आपण एखाद्या कुठे जायची तयारी करतो आणि सगळं ठरवतं की मी हे कपडे घालणार, असं करणार, पण वेळेवरती ते कॅन्सल होतं? तर माझ्या बाबतीत अगदी तसंच झालं. हा टॉप बऱ्याच दिवसानंतर मी घातलेला नव्हता, म्हणून मग मी विचार केला की हा घालूया, पण वेळेवरती ना तो उसवलेला निघाला आणि माझ्याकडे इतका वेळ अजिबात नव्हता की मी आता ते स्टिच करायला वेळ नव्हता, म्हणून मग मी ते साईडला ठेवलं आणि वेळेवरती प्लॅन चेंज केला. हाय हॅलो नमस्कार, मी प्रीती. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर इथे माझी तयारी सुरू आहे बाहेर जाण्याची. बाहेर कुठे? तर आज आमची पहिली किट्टी आहे बरं का. बऱ्याच दिवसांपासून प्लॅन करतो आणि फायनली आज ते ठरलं. तुम्हाला तर माहिती आहे गृहिणींचं कसं असतं, प्रत्येक वेळेला काही ना काही ठरवलेला प्लॅन आपला काही ना काही कॅन्सल होतच असतो. त्याचं कारण असतं की आपल्या जबाबदाऱ्या. घरातून बाहेर पडायचं म्हटलं तर सगळं कसं अगदी परफेक्ट आपल्याला करूनच निघावं लागतं. पण असो, कधीतरी स्वतःसाठी वेळ काढण्यासाठी काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात, तर काही गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. तर असंच आमचं सर्व मैत्रिणींनी ठरवलं आणि फायनली आज तो दिवस आलेला ज्या दिवशी तर आता मी झालेली आहे रेडी आणि आमची आज फर्स्ट किट्टी आहे. सो त्यासाठी रेडी झालेली आहे मी. आणि सुरुवातीलाच तुम्ही बघितलं की काय गडबड झालेली आहे. मी दुसरा टॉप घालायचं असं डिसाईड केलेलं होतं, पण त्यामध्ये थोडी गडबड होती, म्हणून मग मी तो रिजेक्ट केला आणि वेळेवरती हा असा पिंक कलरचा टॉप आहे, म्हणजे शर्ट आहे, तो मी चूज केलेला आहे. आणि एकदा मी माझा आउटफिट दाखवते. आणि आमची फर्स्ट किट्टी आहे त्यामुळे ना खूप एक्साइटेड आहोत आणि खूप दिवसांपासून ॲक्च्युली हे आमचं प्लॅन चाललेलं होतं, पण काही ना काही कारणांमुळे ते डिले होत होतं. कारण आपण गृहिणी म्हटलं तर सर्वांचं सगळं काही बघावं लागतं. मुलांचं, जेंट्स म्हणजे ऑफिसचं ज्या दिवशी सुट्टी असेल किंवा मग मुलांना, म्हणजे सगळं काही ॲडजस्ट करून आपल्याला एन्जॉय करता येईल असं आपल्याला तो ठरवायचं असतं. तर त्यामुळे थोडं लेट झालं, पण आम्ही पण म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही आहे, कारण नवीन वर्षामध्ये मग आपण किट्टी पार्टी सुरू करूया. आणि फायनली आज तो दिवस आलेला आहे की आज आमची पहिली किट्टी असणार आहे. आणि जिची पहिली किट्टी लागलेली तिच्याच घरी, म्हणजे आता दरवेळेला ज्याची किट्टी लागेल ना तिच्याच घरी आम्ही छान एन्जॉय करणार आहोत. खूप सारे आधी प्लॅन्स केले, पण त्यातले काही होतील आणि काही नाही होणार असं. पण आजचा दिवस खूप स्पेशल आहे. आणि माझी जी मैत्रीण आहे अक्षिता, तिच्या घरी आता जाणार आहे, तिच्याकडे आहे आजची पार्टी. आणि छान मस्त गेम्स वगैरे खेळणार आहोत. आणि तुम्हाला सर्वांना, जर तुमच्यापैकी कोणी माझ्या मैत्रिणी असतील ज्या किट्टीमध्ये, म्हणजे ज्यांची ऑलरेडी किट्टी आहे, तर त्यांना तर छान अनुभव असेलच. माझा तर हा पहिलाच अनुभव असणार आहे किट्टीचा. ॲक्च्युली फक्त 1-2 जणी सोडल्या आमच्या ग्रुपमधल्या, तर बाकीच्यांचा सर्वांचा पहिलाच हा एक्सपिरियन्स असणार आहे किट्टीचा. आणि म्हणून सगळं काही थोडं मॅनेज करून ॲडजस्ट करून आजची किट्टी आम्ही ठरवलेली आहे. सो अक्षिताकडे जाणार, छान गेम्स वगैरे खेळणार आणि बाहेरूनच काहीतरी ऑर्डर करणार आहोत, कारण आधी ते सुद्धा ठरलं की आज पहिली किट्टी आहे म्हणून बाहेर डिनरला जाऊया म्हणजे. पण काय झालं, काही ना काही प्रॉब्लेम्स जसं मी सांगितलं, तर त्यामुळे मग आम्ही डिसाईड केले की घरीच करूया आणि घरीच बाहेरून काहीतरी ऑर्डर करूया. आता बघूया ते काय कसं काय. आणि आउटफिट जर तुम्ही बघितलं, जे कॅन्सल झाल्यानंतर हे केलं, तर हा मी शर्ट जो आहे ना तो नवीनच परचेस केलेला आहे. मला वाटतं याचा शॉर्ट व्हिडिओ सुद्धा लवकरच तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे, जे रिंग वगैरे याच्यावर मॅचिंग घातलेले आहे, इयरिंग्स. सो ते सुद्धा, तर तो शॉर्ट व्हिडिओ पण लवकरच होईल अपलोड. तर अशी मी तयार झालेली आहे. आणि आज थोडेसे केस वगैरे छान असे मोकळे ठेवलेले आहेत. नेहमी म्हणजे मी सोबत क्लच घेतलेला आहे बरं का, कारण माझ्याने मोकळे केस हँडल होत नाही जास्त वेळ. सो छोटासा एक क्लच घेतलेला आहे, जेव्हा वाटेल मला इरिटेट होईल त्यावेळेला मी आपलं नेहमीची आपली माझी हेअरस्टाईल करणार आहे. सो आता छान मी मोकळे ठेवलेले आहेत आणि छान असा थोडासा शेड मी मॅच करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो अशी मी रेडी झालेली आहे आज, आणि नंतर लुक तर दाखवतेच मी. सो खूप एक्साइटेड आहोत आम्ही सर्वच जणी आज सकाळपासून की चला फर्स्ट किट्टी आहे, फर्स्ट किट्टी. आणि सकाळपासून माझं रुटीन असं होतं, ऍक्च्युली मी आत्ता फ्री झालेली आहे,
कारण ना म्हणजे दुपारची वेळ आहे आता, कारण सकाळी सोहमचा PTM होतं, सो तिकडे मी गेलेली होती, ते अटेंड केलं, घरी आली, जेवण वगैरे आवरता मला खूप उशीर झाला आणि आत्ता मग शेवटी रेडी झाली. तरी भरपूर असा मेज झालेला आहे कपड्यांचा नेहमीसारखाच, तो आल्यानंतर आवरेल मी असं म्हटलं. आणि हो, मी जेव्हा आता स्वतःला कॅमेऱ्यामध्ये बघते तर माझा लुक मला थोडासा वेगळा वाटतोय. तर यावरून मला एक गोष्ट आठवली जी मला तुम्हाला सांगायचंय. मला बऱ्याच जणी म्हणतात की जेव्हा आम्ही तुझे व्लॉग्स बघतो तर व्लॉग्समध्ये आणि जेव्हा तुला रिअल बघतो तर त्यामध्ये तू वेगळीच दिसतेस. तर मला त्या माझ्या मैत्रिणींना सांगायचं, म्हणजे तुम्हाला सुद्धा जर असा काही प्रश्न पडत असेल तर मला सांगायचंय की लुक्स वाईज जर तुम्ही म्हणणार म्हणजे स्किन किंवा हे, तर हो कॅमेऱ्याची कमाल असते ती सगळी, ओके. पण दुसरं असं आहे, काय होतं ना की जेव्हा मी माझे डेली ब्लॉग्स तुमच्यासोबत शेअर करते तर मी घरच्याच कपड्यांमध्ये असते, जे कुठले मी घरी कपडे वापरते तेच, टी-शर्ट पॅन्ट वगैरे असेच. एखाद्या वेळेस कुर्ती किंवा मग ड्रेस वगैरे असतो. इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जेव्हा असतात तेव्हा, सणवार असतात तेव्हा वेगळे. जनरली मी बाहेर जेव्हा जाते त्यावेळेलाही बहुतेक माझे कपडे जे असतात ना तर मी कुर्ती किंवा असेच घालते. आणि ते मी तुम्हाला सांगितलंय की वेस्टर्न कपड्यांमध्ये मी म्हणजे मला थोडंसं मी फ्री असते ना, कम्फर्टेबल मला इथनिक वेअरमध्येच होतं म्हणून, आणि वेस्टर्न कपडे खूप कमी वेळा मी यूज करते. त्यामुळे कदाचित तुम्हाला माझा म्हणजे जसं आपलं क्लोदिंग असतं, जसं आपण आपलं आउटफिट असतं त्यानुसार आपण आपला लुक सुद्धा चेंज करतो आणि त्यामुळे मी तुम्हाला वेगळी वेगळी दिसते. म्हणजे इतर वेळेला ड्रेसमध्ये नाही का असं टिकली हळदी कुंकू लावलेली, आपली बांगड्या वगैरे घातलेली मस्त आणि केस आपले नेहमीसारखे मागे असं असतं. आणि ज्या वेळेला वेस्टर्न मी कपडे घालते तर त्यावेळेला थोडंसं माझं लुक जे आहे ते चेंज होतं. त्यामुळे माझ्या त्या मैत्रिणींना असं वाटतं की मी म्हणजे ऑन कॅमेरा वेगळी दिसते आणि अशी मी वेगळी दिसते, पण असं काहीही नाहीये. आपला आउटफिटवर डिपेंड असतं की तुम्ही कसं दिसता ते. पण कसंही का असो ना, आपण चांगलेच दिसतो असंच म्हणायचं की मी तर माझ्या म्हणजे आरशासमोर रोज उभं राहून मी स्वतःलाच म्हणते की मी खूप सुंदर आहे. आणि प्रत्येक गृहिणीने हे म्हणायलाच पाहिजे, गृहिणी नाही प्रत्येक स्त्रीने हे असं स्वतःला म्हणायलाच पाहिजे. सो मी तर हॅप्पी आहे. आणि आता तुम्हाला माझा लुक दाखवते की मी कसा आज वेअर केलेला आहे. सो चला मग, खूप जास्त बळबळ झालेली आहे, तिकडे पण जायचं आणि पुढचाही व्हिडिओ शूट करायचा आहे. छान छान गेम्स खेळणार आहोत आणि जमलं तर रील्स सुद्धा शूट करायच्या आहेत. बघूया कसं जमतं ते, कारण आम्ही सगळ्या अशा घाईघाईमध्येच असतो नेहमी. पण ठीक आहे. तर आजचा व्लॉग मिस करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. आणि ज्या नवीन कोणी असतील जो पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत आहात तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता तुम्हाला आधी माझा पूर्ण लुक दाखवते. हे माझा आजचा लुक थोडं जवळून दाखवते मी. हे बघा, मस्त असं मोकळे केस सोडलेले आणि हे जे इयरिंग्स आहेत ना ते मला खूप आवडलेले आहेत. खूप म्हणजे खूपच आवडलेले आहेत. सो खूप सुंदर असा लुक दिसतोय. आणि हे पिंक कलरचं मी शर्ट घातलेलं आहे, त्याच्यावरती ब्लॅक ही जीन्स घातलेली आहे. ब्ल्यू जीन्स जी आहे ना ती थोडीशी लाईट कलरमध्ये आहे, तर ती उठून दिसत नव्हती म्हणून म्हटलं चला आज ब्लॅकच घालूया. सो असा माझा लुक आहे. तर कसा वाटतोय माझा लुक मला नक्कीच सांगा आजचा. आणि हो, असं नाही तर लुकसाठी तरी एक लाईक नक्कीच करा. चला तर मग आता आपण भेटूया अक्षिताच्या घरी गेल्यानंतर. एल म्हणजे हे आपलं एल, ठीक आहे. कॉर्नर म्हणजे फक्त 1 2 3 4 आणि यामध्ये नाहीये म्हणून ह्याला कॉर्नर आहे. 1 2 3 आणि हा 4 ह्याला कॉर्नर. आणि किती झाले आपले आता समजून घ्यायला, आपण जर 20 ठेवले किती झाले बोल तरी. तर इथे आम्ही खेळणार आहोत हाऊजी गेम आणि त्यासाठीच किती म्हणजे पैसे लावायचे त्याच्यावरती तसा आमचा हिशोब आपलाच चाललेला. इथे मस्ती मजाकसुद्धा चाललेली आणि हाऊजी गेम खेळायला खूप मज्जा येते. मलासुद्धा आधी येत नव्हतं, पण आता मैत्रिणींसोबत राहून ते गेमसुद्धा आम्हाला खेळायला मजा यायला लागली. आणि हो, त्यानंतर मग सरप्राईज गेमसुद्धा होते, जे की अक्षिताने ठरवलेला होता. आम्हाला माहीत नव्हता काय गेम आहे, ते सुद्धा पुढे तुम्हाला दिसणारच आहे. चला तर मग आजची किट्टी माझ्यासोबत तुम्हीसुद्धा एन्जॉय करा. आणि खरंच खूप मज्जा आली. खरंच म्हणजे इतकं फ्रेश वाटतं ना जेव्हा केव्हा असं मैत्रिणींसोबत आपण असतो. तर खरंच खूप छान वाटलं आणि एन्जॉय केलं भरपूर. पहिले काही नंबरचा पण आहे का? असे पेअर आहे. समृद्धी काय झालं? आता कोणाला
23 आत्ताची पहिला नंबर लागला आहे. 40 लावलंस ना. हे बघ येत नाही. 4040 1111 जास्ती लोकांचं आहे काय येतच हे मी ना फक्त काढते बरं बाबा. नंतर त्याला दादाला सांग काढायला. देवा. नाही जाऊ दे, तू काढते बरोबर जाऊ दे. 46 आणि हो, हाऊजी गेम तर सर्वांनाच माहीत आहे आणि त्यामध्ये पैसे म्हणजे गिफ्ट म्हणून असं ठेवले जातात, तर प्राईज ठेवलं जातं असं आपण म्हणूया. आणि ते 5 रुपये असू द्यात किंवा 10 रुपये, ते जेव्हा मिळतात ना त्याचा आनंद काही वेगळाच असतो. तर सर्वांचं आपलं तेच होत होतं, ज्याचं कंप्लीट होत होतं ना तो सांगत होता आणि आम्ही एकमेकींना असंच चिडवत होतो. आणि गंमत अशी झाली की मला तर काहीच मिळालं नाही, पण मी त्या गोष्टीकडे ना पॉझिटिव्हली बघते. मला एन्जॉय करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो. काही मिळो नको मिळो, आपण एन्जॉय केले ना तर त्याची मजा काही वेगळीच असते. ब्रेकफास्ट दे ना मग, दे आम्हाला पण दे. ब्रेकफास्ट चला आगे. मला तिकीट दे माझं 84 ए माझा डिनर काय काय बोलली डिनर झालं 1 2 3 झालं डिनर सगळी 84 ला मार्क करून घ्या. नाहीच तर काय मार्क आहे क्या हुआ रे तेरा? माझा हाऊसी झाला फर्स्ट बेशी मध्ये फर्स्ट हाऊसी कम्प्लीट. व्हेरी गुड. पैसे वाटप 25 हाऊसी 25. आणि मग काय करायचं? गाणे लावणार बॉल ज्याच्याकडे तो आउट, त्याच्याकडे थांबली लास्टला जो वाचेल तो विनर. ए सॉरी ए आवाज येत नाहीये. मोठा कर ना. मी आउट झाली, मी बाहेर निघाली आता. अच्छा ओपन करू. दिला आम्ही विनर. अगं तू अशी अंदर माझ्याकडे ते नाहीच आहे डबे. तू सेंटरला ये. फोटो आम्ही येतोय ना हे सगळं. एक चिठ्ठी काढते दे मम्मा जवळ. तो वाचतोय. समृद्धी. नाही शेवटी माझ्यानंतर तिची चिठ्ठी निघणार होती, तर समृद्धीच करत होता. हे फोटो काढा ना सगळे. उपासीच आहे. मेघना तू घरी आल्यावर शाळेत पण जेवण ताई समू ए हाय करा सर्वांनी. नाव सांग तुझं. ओय हॅलो सरिता. तिचं काय झालं? काय अडकली ज्योती. हे बघ पिझ्झा. माझा भूक लागलीये. आपण कोल्ड ड्रिंक नाही ऑर्डर केलं यार माझा पिझ्झा. मला पण आलो. हिला पण घे ना. इकडे हर्षदा. हाय या पिझ्झा खायला. बाबा पेपर माझ्या. इकडे मोनाली. हाय ताई दिसताय. हाय म्हण ना तू. चला पिझ्झा खायला या. पिझ्झा इथे बघ कॅमेरामध्ये. पार्टी सर्वांची. आता स्टार्ट करूया. याचा फोटो आईस घेऊन सगळे चीअर्स चीअर्स करूया सर्वांनी. इकडे घे ना तुझा घे उचल मग पटकन. चला पटापट फर्स्ट पीस घ्या. घे प्रीती. फोटो फर्स्ट बीसी फर्स्ट किटी पार्टी. नवीन वर्ष असाच आनंदात जाओ आपला. पिझ्झा खाण्यात जाऊ. नको वर्षभर पिझ्झा नको. कसे होणार आपण पिझ्झा खाऊन.
पिझ्झा पार्टी आपली एकदम मस्त. किट्टी कशी झाली? एक नंबर. मज्जा मज्जा. फार मजा आली. अशीच मजा आता प्रत्येक किटीला येऊ. तर आत्ता मी आली घरी आणि आत्ता वाजलेले आहेत 6 आणि मस्त झाली आमची फर्स्ट किटी. खूप छान झाली, मस्त सर्वांनी खूप मस्त एन्जॉय केलं. आणि जसं तुम्ही पाहिलं की बाहेरूनच खायला ऑर्डर केलेलं होतं, तर मस्त पिझ्झा पार्टी झाली आमची. आणि तेच होतं की बाहेर जायचं होतं पण सर्वांचं काही ऍडजस्ट होत नव्हतं आजच्या दिवशी, म्हणून म्हटलं की चला आज बाहेरूनच मागवूया. आणि मे बी नेक्स्ट मंथमध्ये जिची किट्टी लागलेली आहे तर आता काहीतरी छान प्लॅन करूया आणि नेक्स्ट मंथमध्ये मग मे बी बाहेर आम्ही जाऊ. आता बघूया तेव्हा पण, कारण आपलं असंच असतं सर्वांचं बघावं लागतं थोडं. पण येस, थोडा प्लॅन आहे. आणि आता जानेवारी महिना चालू आहे तर सणवार पण येतील, तर छान आणखी छान सेलिब्रेशन्स होतील. तर असं झालं. आणि घरी आणल्यामुळे काय झालं, भरपूर असा वेळ पण म्हणजे वाचला नाही का, बाहेर जायला मग तेवढा वेळ लागला असता. सो म्हटलं की आज थोडंसं ॲटोप तर घेऊया. तर अशी छान आमची किट्टी झालेली. गेम्स वगैरे पण खेळले, छान गिफ्ट पण मिळाले. हौजीचा गेम खेळला, मला काहीच मिळालं नाही पण असं गेम खेळण्यामध्ये जी मजा येते ना ते भारी. आणि मैत्रिणीसोबत मस्त सगळ्यानंतर गप्पा मस्ती वगैरे सगळं चाललं. तर खूप छान असा दिवस होता आजचा. आणि फर्स्ट किटी पण मस्त झाली आमची. तर चला, याच नोटवरती आजचा व्लॉग मी इथेच एंड करणार. आणि तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला, आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.